नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण सामान्य विज्ञानचे बरेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर प्लीज फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेले. आता प्रत्येक व्हिडिओ आपण 8-9 मिनिटाचाच घेत होतो आणि त्यामध्ये काय 10, 15, 20 एवढेच क्वेश्चन्स घेत होतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 40 पेक्षाही जास्त क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक क्वेश्चन्स हा एक्झाममध्ये येऊ शकेल असा आहे. आणि खूप जास्त मेहनत करून मी हे क्वेश्चन्स काढलेले आहेत, कारण या आधीच्या एक्झाममध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. तर मी इथे डायरेक्टली क्वेश्चन आणि आन्सर दिलेले आहे. आता यामध्ये पर्याय टाकण्यासाठी खूप वेळ गेला असता, त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर इथे टाकलेला आहे. तर प्लीज फ्रेंड्स, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे तुम्हाला लवकरात लवकर कळतील. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती मी 10वी पासवरचे जेवढे काही अपडेट्स असतात, जेवढ्या काही एक्झाम्स असतात त्याबद्दल माहिती देते आणि त्या एक्झामशी रिलेटेड मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सुद्धा काढून देते. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत हे सुद्धा काढून देते. तर प्लीज फ्रेंड्स, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात आधी आपण महत्त्वाचे शोध, जनक व शास्त्रज्ञ पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 आहे पेशीचे जनक. तर आपल्या पेशीचे जनक हे रॉबर्ट हुक आहेत. जे योग्य आन्सर असेल त्याला मी हायलाइट करेल. क्वेश्चन नंबर 2 आहे सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक कोण? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे अँटोनी व्हॅन ल्युवेनहॉक. क्वेश्चन नंबर 3 आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक कोण? तर आपलं योग्य उत्तर आहे लुई पाश्चर. क्वेश्चन नंबर 4 जीवाणू आणि बॅक्टेरियाचा शोध अँटोनी व्हॅन ल्युवेनहॉक. क्वेश्चन नंबर 5 विषाणू शोध दिमित्री इव्हानोव्स्की. तर फ्रेंड्स, आता हे तुम्हाला खूपच छोटे दिसत असतील. तुम्हाला वाटत असेल की इतके सिंपल क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात, ते पण गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये. तर फ्रेंड्स, असे सिंपल क्वेश्चन आपण लाईटली घेत असतो, पण हेच क्वेश्चन सिरियसली एक्झाम मध्ये विचारले जातात. असे सिंपल क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. तर दुर्लक्ष करू नका, प्रत्येक क्वेश्चन वाचा. क्वेश्चन नंबर 6 आहे रक्तगटांचा शोध. उत्तर कार्ल लँडस्टायनर. क्वेश्चन नंबर 7 आहे रक्तभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावलाय. क्वेश्चन नंबर 8 आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलाय. क्वेश्चन नंबर 9 आहे देवीच्या लसीचा शोध. तर देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे रेबीजच्या लसीचा शोध कोणी लावलाय? तर रेबीजच्या लसीचा शोध लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 पाहू पोलिओ लस IPV इंजेक्शन जोनास साल्क यांनी लावलेला याचा शोध. क्वेश्चन नंबर 12 आहे पोलिओ लस OPV तोंडावाटे याचा शोध अल्बर्ट साबिन यांनी लावलेला आहे. क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतो क्षयरोग आणि TB जीवाणूचा शोध कोणी लावलाय? तर याचा शोध लावलाय रॉबर्ट कॉक यांनी. क्वेश्चन नंबर 14 आहे कॉलरा आणि पटकी जीवाणूचा शोध कोणी लावलाय? तर पटकी जीवाणूचा शोध रॉबर्ट कॉक यांनीच लावलेला आहे. क्वेश्चन नंबर 15 पाहू अनुवंशशास्त्राचे जनक कोण? तर अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर मेंडेल हे आहेत. आपल्या 8वी-9वीला हे सामान्य विज्ञानच्या बुकमध्ये होतं बघा का. क्वेश्चन नंबर 16 आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी लावलाय? तर चार्ल्स डार्विन यांनी. क्वेश्चन नंबर 17 आहे DNA ची दुहेरी सर्पिलाकार रचना वॉटसन आणि क्रिक यांनी लावलेला याची शोध. क्वेश्चन नंबर 18 आहे जीवशास्त्राचे जनक कोण? तर अरिस्टॉटल हे जीवशास्त्राचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 20 प्राणीशास्त्राचे जनक कोण? तर अरिस्टॉटल हे प्राणीशास्त्राचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 20 वनस्पतीशास्त्राचे जनक कोण? तर वनस्पतीशास्त्राचे जनक थिओफ्रास्टस. क्वेश्चन नंबर 21 वर्गीकरणशास्त्राचे जनक. तर वर्गीकरणशास्त्राचे जनक कार्ल लिनियस आहेत. आयुर्वेद शास्त्राचे जनक कोण? तर महर्षी चरक हे आयुर्वेदिक शास्त्राचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 23 पाहूया भारताच्या 29व्या नवरत्न कंपनीचा दर्जा कोणाला मिळाला? उत्तर GRSE ला. क्वेश्चन नंबर 24 जपान ओपन 2026 महिला एकेरी विजेती कोण आहे? तर PV सिंधू हे आहेत. क्वेश्चन नंबर 25 पाहू एका तासात 3.69 लाख रुपये लावून खिनीज रेकॉर्ड कुठे झाला? एका तासात 3.69 लाख रुपये लावून गिनीज रेकॉर्ड कुठे झाला? तर अहमदाबाद येथे झालेला आहे. क्वेश्चन नंबर 26 भारताने 9 सेवानिवृत्त
जॅग्वार विमाने कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला? तर आपलं योग्य उत्तर आहे UK यानी युनायटेड किंगडम. क्वेश्चन नंबर 27, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या नावाने सुरू झाली? तर भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन नमो ग्रीन रेल या नावाने सुरू झाली. क्वेश्चन नंबर 28, जर्मन MotoGP 2026 विजेता कोण? तर आपलं योग्य उत्तर आहे मार्क मार्केज. क्वेश्चन नंबर 29, ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26 नौदल सराव कुठे होणार? ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26 ते 2 नौदल सराव कुठे होणार? तर कोची येथे. इथे एक मिस झालेला आहे फ्रेंड्स. इथे 26 ते 27 नौदल सराव कुठे होणार आहे असं सांगितलं होतं, बट ते मिस झालंय. क्वेश्चन नंबर 30 पाहूया. भारताचा पहिला गतिज ऊर्जा प्रकल्पासाठी अरुणाचल प्रदेशने कोणत्या देशासोबत करार केला? आपलं योग्य उत्तर आहे नॉर्वे. क्वेश्चन नंबर 31, अमेरिकेच्या 5 टास्क फोर्समध्ये नियुक्त भारतीय तज्ज्ञ कोण? तर आपलं योग्य उत्तर आहे रघुराम राजन चेट्टी आशा शर्मा हे आहेत. क्वेश्चन नंबर 31, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 18 जुलैला. फ्रेंड्स, आता आपण विविध क्षेत्रामधले जनक पाहणार आहोत. तर आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. क्वेश्चन नंबर 34 आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोण? तर लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 35, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? तर लॉर्ड रिपिन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 36, राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण? तर ॲलन ह्युमायू हे आहेत. क्वेश्चन नंबर 37, हरित क्रांतीचे जनक कोण? तर डॉक्टर स्वामीनाथन हे आपल्या हरित क्रांतीचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 38, चित्रपट सृष्टीचे जनक कोण? तर दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 39, स्वराज्य घटनेचे जनक कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वराज्य घटनेचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 40, धवल क्रांतीचे जनक कोण? तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपल्या धवल क्रांतीचे जनक आहेत. क्वेश्चन नंबर 41, वन महोत्सवाचे जनक कोण? तर कुन्हैयालाल मुंशी कसं नाव आहे हे आहेत. राष्ट्रपिता आपले महात्मा गांधी आहेत. ओके. तर फ्रेंड्स, आज आपण 42 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. आणि आपला व्हिडिओ मी फक्त दिवसातून एकच व्हिडिओ अपलोड करत असते. जर का तुम्हाला डेलीचे 2-3 जर का असे व्हिडिओज हवे असतील आणि अदर सब्जेक्टवरचे जर का व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी फक्त सामान्य विज्ञानचेच क्वेश्चन्स अपलोड करत असते, कारण तेच कॉन्टेंट आहे आपलं. तर अदर एक्झामचं जर का पाहिजे असेल तुम्हाला तर तेही सुद्धा तुम्ही मला कमेंट करा. आणि हां, तुम्हाला जर का या क्वेश्चनचं PYQ पाहिजे असेल, प्रिव्हियस इयर एका स्टुडंटचं माझ्याकडे आन्सर की आहे, तर ती पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करून सांगा. ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण घेऊन येऊ. ओके. तर अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. जे वाटेल ते तुम्हाला व्हिडिओबद्दल कमेंट करा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया. बाय बाय.